खरा तो एकची धर्म म्हणजेच सत्य। मी इक्बाल इनामदार रोशन महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत। क्रांती घडवण्यासाठी लोकराजा राजर्षी शाहू विचार मंच छत्रपती शाहू चौक स्थापना। जयसिंगपूरमधील राजीव गांधी नगर येथील तरुण युवक एकत्र येऊन क्रांती घडवण्यासाठी राजर्षी शाहू विचार मंच स्थापना केली। 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन आपल्या भारत देशामध्ये सर्वत्र हा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीला साजरा केला जातो। बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 जानेवारी 1950 रोजी संविधान भारत देशाला अर्पण केले। यामध्ये डॉक्टर आंबेडकर साहेब यांच्यासोबत त्यांचे अनेक मित्र होते, त्यापैकी छत्रपती शाहू महाराज सुद्धा जवळचे मित्र होते। छत्रपती शाहू महाराज हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वेळोवेळी सहकार्य करत असत, त्यामुळे त्यांची मैत्री अगदी जिवलग होती। म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की माझी जयंती कमी झाली तर चालेल, पण छत्रपती शाहू महाराजांची जयंती ही मोठी उत्साहात केली पाहिजे। याच विचाराने जयसिंगपूर येथील 7व्या गल्लीमधील शिंदे मळ्याच्या शेजारी लोकराजा राजर्षी शाहू विचार मंच व छत्रपती शाहू चौक स्थापना केली। जयसिंगपूरमधील राजीव गांधी नगर हे झोपडपट्टी एक मोठे आहे, पण या झोपडपट्टीमधून जी क्रांती होते ती पूर्ण जयसिंगपूरमध्ये स्थापन होते। हे चौक स्थापन करण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या चौकातून, आपल्या गावातूनच व्यसनमुक्त व शिक्षण तसेच थोरांचा आदर ही संस्कृती मानली जावी, याकरिता हे चौक स्थापन केले आहे। छत्रपती शाहू चौक या फलकाचे अनावरण निवृत्त भारतीय सेना अधिकारी कॅप्टन बाळासाहेब काटकर व कॅप्टन हरी जगताप यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून सौ शोभा बाळासाहेब काटकर व कुमारी अन्वी चेतन घाटगे यांची लागली। तसेच आदर्श गोरोबा मित्रमंडळचे संस्थापक अध्यक्ष माजी नगराध्यक्ष शिवाजी कुंभार, शिरोळ तालुका मराठा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव, नगराध्यक्ष उमेदवार सुदर्शन कदम, इंजिनियर रणजित महाडिक, धनंजय युवा शक्तीचे ज्योतिराम जाधव, पत्रकार अमर पाटील, मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नेते गुलाम हुसेन शेख, त्याचबरोबर राजीव गांधी नगरमधील युवकांचा बुलंद आवाज म्हणून ओळखला जाणारा सागर माने, संभाजी शिंदे, संतोष शिंदे, बाबू राठोड, राजेंद्र राठोड, संतोष तांगडे, माजी नगरसेवक बाळासाहेब वगैरे, संतोष खरात, राजमाता जिजाऊचे अध्यक्ष विपुल जगताप, अक्षय सुरवंशी, मोरया ग्रुपचे हेमंत कदम, अमित कदम, त्याचबरोबर राजीव गांधीनगरमधील सर्व युवक संघटनेचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। मान्यवरांच्या भाषणानंतर सागर माने यांनी या सर्वांचा गोड शब्दात आभार मानला व या सर्व थोर मान्यवरांची आमच्यासोबत राहण्याची विनंती केली। आणि विशेष म्हणजे या फलकाच्या अनावरानंतर सायंकाळी माता भगिनींना एकत्र करण्यासाठी करमणुकीचा कार्यक्रम म्हणून होम मिनिस्टर ऋषभ आकिवाटे यांचा हा कार्यक्रम साजरा झाला। यावेळी सुद्धा महिलांची उपस्थिती मोठी होती। या सर्व कार्यक्रमातून असे दिसून येते की राजीव गांधी नगरमधून तरुण युवक हे निर्व्यसनी व स्वावलंबी एकनिष्ठ बनणार याची खात्री अमर पाटील यांनी सांगितली।